MCA ठाण्यामध्ये भव्य क्रिकेट स्टेडियम उभारणार आहे। 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम ठाण्यामध्ये उभारलं जाईल। ठाण्याजवळच्या आमने गावात 50 एकरावर नवं स्टेडियम उभारलं जाणार आहे। MSRDCच्या जागेसाठी MCAनं टेंडर भरलंय। MCAला महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीची सध्या प्रतीक्षा आहे। फडणवीसांकडून मुंबईमध्ये भव्य स्टेडियमची गरज व्यक्त केली गेली होती। नवं स्टेडियम अधिकाधिक अत्याधुनिक असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते। MCAचे दिवंगत अध्यक्ष अमर काळेंचीही मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास असं एक भव्य स्टेडियम असावं अशी इच्छा होती। याचा आढावा घेतलाय सुरेश काटे यांनी। भारताने T20 विश्वकप जिंकल्यानंतर मुंबईतील खेळाडूंचा सत्कार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंटरनॅशनल स्टेडियम उभारण्याची घोषणा केली होती। जवळपास 1 लाखाहून अधिक क्षमता असणारं स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं त्यांनी सत्काराच्या वेळी सांगितलं होतं। आणि त्यानंतर भिवंडी तालुक्यातील आमने या गावामध्ये हेच इंटरनॅशनल क्रिकेट मैदान जे आहे ते उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। आणि आता आपण सध्या भिवंडी तालुक्यातील आमने या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपण ही जमीन जर बघितली तर जवळपास 50 एकर ही जमीन आहे। आणि याच जमिनीच्या बाजूने नागपूर मुंबई असा समृद्धी महामार्ग जात आहे। आणि याच महामार्गाच्या बाजूला हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, स्टेडियम उभारण्यात येणार आहे। 1 लाखापेक्षा जास्त कॅपॅसिटी असलेला स्टेडियम इथं होतं, या आम्हाला आनंदाची गोष्ट आहे। ज्या प्लेयरांना, ज्या क्रिकेट खेळाडूंना आम्ही टीव्हीवर पडद्यावर बघायचो ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटणार, त्यांची हातमिळवणी करायला मिळणार, याची उत्सुकता आम्हाला आहे। सर, आम्हाला तर आनंद भरपूर आहे, पण आमच्या तरुणांसाठी काहीतरी रोजगार निर्मिती करून द्यावी हीच आमची विनंती असेल शासनाकडे। काही काळामध्येच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यात येणार आहे। सुरेश काटे, ABP माझा, भिवंडी आमनेगाव। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।